कृषी विभाग आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी मार्फत आपण मागील 2 वर्षांमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली. तर मागच्या खरीप 2024 हंगामामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये साधारणतः 4,300 बोगस पीक विमा अर्ज दाखल करण्यात आले होते. आणि यामध्ये आम्ही अधिकची चौकशी केली, पीक विमा कंपनी सुद्धा चौकशी केली. आणि शासनाच्या जमिनी किंवा ट्रस्टच्या जमिनी किंवा इतर शेतकऱ्यांच्या जमिनी, मग हे शेतकरी कोणतं नांदेड किंवा उत्तर प्रदेश, बीड अशा इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नावं दाखवून त्यांच्या जमिनीवर आणि इतर शासकीय जमिनीवर बोगस पद्धतीनं पीक विमा भरण्यात आला. आणि यामध्ये साधारणतः 40 कृषी सेवा सीएससी केंद्र चालकाकडून अनेक प्रकारचे अर्ज जास्त प्रमाणामध्ये अर्ज दाखल करण्यात आले. तर असे 40 जे आहेत सीएससी केंद्र चालक यांच्या विरोधात आपण जिल्हास्तरीय पीक विमा समितीच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्या नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कालच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, जेणेकरून अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.